प्रत्येकाला एक एक बिस्किट दिलं जाईल. बिस्किट हिथं ठेवायचं, हिथं अख्खं तोंडात नाही गेलं पाहिजे, हिथं. आणि जसं 1 2 3 म्हणलं वैभव काउंटडाऊन सुरू केलं तसं पटकन तोंडात घालायचं, गिळायचं नाही. 3 नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. आणि आता तुम्हाला माहिती आहे आपल्या काही ना काहीतरी करामध्ये चालू असतं. दिवसभर आता मी काम करून वाईटवलं. पण आजचा विषय काय माहिती का? आजचा विषय प्रँकवाला ब्लॉगचा. प्रँक काय असणार आहे? ओरिओ बिस्किट आणि कॉलगेटवाला प्रँक. हा प्रँक मी जवळजवळ मला वाटते मागच्या दहंडीला केला होता. मागच्या दहंडीच्या टायमिंगला केला होता, जेव्हा आम्ही गेलो होतो वेट एन्ड जॉयला. त्या टायमाला आम्ही कॉर्नर प्रँक केला होता. पण यावेळेस प्रॉपर प्रँक करणार आहे आपल्या इथल्या कार्यकर्त्यांवर पण आणि घरातल्या कार्यकर्त्यांना. स्पेशली मम्मी, पप्पा आणि अस्मिता. जर पप्पा असतील तर बाबा, मम्मी, अस्मिता आणि मावशी यांच्यावर प्रॉपर प्रँक करणार आहे. आता सगळी सामग्री पहिले बनवून घेऊ आपण आणि त्यानंतर मग विशाल दादा, सुद्या आणि अजून आतमध्ये 2 जण बसले. पहिला अटेम्प्ट त्यांचा करायचा, कारण की ही जी बाकीची पोरं ती अर्धी ओळखून जातील की काय विषय नाही. आता चला कंटिन्यू करा. काय झालं? अरे तुला नाही देत, तुला नाही देते. आता मागच्या आता काय माहिती, जर प्रॉपर भरायला लागतं. प्रॉपर भरलं नाही मग कळतं आणि वास पण येतो. असं प्रॉपर भरले वास पण येत नाही, काहीच विषय होतो. एकदम प्रॉपर कार्यक्रम नाही का, एकदम पद्धतशीर. आता काय करणार माहिती आहे का? आता तिकडे जाऊन सांगणार आतमध्ये की ओरिओ बिस्किट मला प्रमोशन आले आणि थोडंसं असं इव्हेंट टाईप करायचं आहे. आणि मग तुम्हाला जर तुम्ही खा आणि हा अरे भारी आहे असं नाही, बाकीच्या बिस्किट सारखं असं सांगा, असं त्यांना सांगणार आहे आधी. आणि मग बिस्किट चालू राहू कंटिन्यू. आता मी पहिले सांगून येतो, मग नंतर विषय बोलू. हा चांगलीच केली. आता कंटिन्यू करा. असं काय हँडल माहिती बरं का? माहिती एमडी नाही सांगत मला. विशाल दादाला बहुतेक माहितीच. विशाल दादा सांगणार नाही. चला कंटिन्यू सांग मग सर. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. एकटा नको, सगळ्यांनी का. चल ऐक की, ऑफर देऊ. ऑफर काय? ओरिओ बिस्किट एकदम क्वालिटी वाला विषय. जर 5 सेकंदाच्या आत अख्खं बिस्किट खाऊन गिळलं तर माझ्याकडून 500. अख्खं गिळू का? पैसा ही पैसा होगा. तसं नाही, खाऊन चावून गिळायचं. गिळाय काय कोण बिघडायचं? तुम्ही नाही, एकटा गिळलं तुला भेटणार ना. या यांच्याकडे बी जाऊ दे. द्या तर बाबा, पहिलं द्या तर. प्रॉपर चावायचं आणि लगेच घ्यायचं. पण ऐक 5 सेकंद एकदम प्रॉपर. 5 सेकंद 3 2 1 स्टार्ट.
मला वाटलं झेंडू बांबाचे काय मी तुला देणार नाही. मी तुला देणार होतो. अरे तू आता कितीकडे फिरायला अहो पण याच्यामध्ये तू बघून हातला ना म्हणून मग मी म्हणलं तू टायमर लाव आणि मग ह्यांनी वेगळा भाजी पाणी गेला ह्याला आलं काय म्हणलं अरे काय दादा ओरिओ बिस्किट खातोय का आम्हाला बी दे यो हो द्या ना मग का ना अहो, मला काय वाटलं माहिती का झेंडू बांबाचे आहे. मी म्हणलं आता काय करणार बा? काय झालं मग? कसं वाटलं मला सिरियसली वाटलं युनिक टेस्ट होते हे काय होतं सगळं कसं आहे पोरांचे दात सुरक्षित राहावे म्हणून बिस्किटासोबत आपण कॉलेज अरे पण दादा इथं मला झेंडू बांबचा फील आला 2 मिनिटात. मी म्हणलं झेंडू बांब लावलाय काय याला? आता काय करणार आहे आता खालच्या दुकानात एकदा स्कीम करणार आहे जी जुनी पोर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर स्कीम होत नाही. आता नवीन 3 शूटर धरायची आणि त्यांच्यावर स्कीम करायची. आता तुम्हाला म्हणजे थोडीशी मजा देतो आधी ब्लॉगच्या आधी आणि ह्याच्यानंतर ना घरी गेला विषय घरात कोणालाच माहित नाही. मावशी आमची बारकी बहीण गुन्हे अस्मिता आणि मम्मी 4 जणी आणि 1000 रुपये बक्षीस म्हणलं एका सेकंद आता आहे ना आता मस्त खाली पहिले स्कीम राबवतो आणि त्यानंतर मग घराच्या दिशेने जातो. चला निघूया आनंद झाला मजा आली. एक नंबर मला माहित होता आधी मला खरं वाटतं की हीच आहे बुवा त्याची. नाही, खरं अरे मग प्रँक कशाला म्हणते त्याला प्रँक म्हणते मला आधीच माहित होतं मला कळलं होतं जेव्हा असं बघायला लागला ना असं तेव्हा मला कळलं म्हणजे ह्याला दिलं ते दादाला माहित होतं ना. नाही, मला बिस्किट पुडा बघितला कळलं बिस्किट पुडा बघितला मला माझीच कळलं होतं जेव्हा तू नाही का म्हणलं ना असं ओरिओ बिस्किटचं आहे पण तुला दिलं असतं तर मग तू काय केलं असं प्रँक वाचवण्यासाठी नाही मी असं केलं असतं नाही खाल्ला असतं मी शंभर. गिळणारच होतो नाही असं खाल्लं मला माहित होतं. दादाला माहिती आहे तर पहिल्यापासून. ह्यो 500 साठी कसला हावरा कसलं खाऊ कपकन खाऊ मी डायरेक्ट गिळणार होतो. बाहेरूनच काय केलं ए, त्यांनी दाखवलं नाही काय तेव्हा कसा आपल्याला काय ना आपण निवडतो एक बिस्किट राहिले आणि ती पेस्ट बी अशी लावली ना ती बरोबर पातळ एकदम नाही, मी पण आता बाहेर बिस्किट उघडून बघणार होतो. म्हणून काय त्याला दादाला बघितले पण दादा चला या ठिकाणी एक पहिला आयटम झालेला आहे. चलो नीचे काय आणले तुमच्यासाठी एक मस्त पैकी हे आणला विषय 500 रुपये कामवले का 500 काम ओरिओ बिस्किट खाल्लं काय करेल काय मग 5 सेकंदाच्या आत जो बिस्किट चावून पूर्ण भुगा करून गिळल त्याला किती भेटणार दादा 500 रुपये. पण 1 2 आणि आधी किती नाही 1 2 3 म्हणलं की टाकायचं कचा चावायचं आणि गिळायचं तर 5 सेकंदाच्या आत सेटिंग करू नका सांगतो. चला 1 2 3 स्टार्ट. पाच सेकंड झाले. कमाल कर दिया आपने कितने टैलेंटेड है आप. क्या हुआ यार इने खाल्ले टाकलाय विजिता. पण 5 सेकंदाच्या आत नाही खाल्लं 500 रुपये काय आलं ह्याच्यात तुकलं काय तू नाही ना स्कॅम काय 500 रुपये लालच में तुम कुछ भी कर रहे हो चांगले ना काका. हा चांगले दात नाही घरी काय जायचं. कसं आहे थांब 500 भेटणार रे पलीकडे नका जाऊ त्याला पण बिंग करायचं आहे विषय एक चॅलेंज आहे कारण का 4 जण आपल्याला
मला माहितीये. ओरिओ बिस्किट 5 सेकंदाच्या आत खाल्लं चावून गिळलं तर 500 रुपये तुला बसेल. हा हिच्या हागली 4 जण. कारण मला सांग 5 सेकंड मध्ये नाही 5 सेकंद मध्ये चावायचं direct गिळायचं. हे टाइमर टाक. हा चला चल घे. 3 चल 3 थांब. थांब 3 2 1 स्टार्ट. चाव चाव, चाव, चाव. कैसा लगा मेरा मजाक? चावायचं अरे चावायचे चाव 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 अरे चाव. आणि मीच केलता बेटा जॉयला हसेल. अरे अरे पूरा खत्म करना है अरे खत्म कर. अरे 5 रुपये मिळले. अरे एक ओरिओ बिस्किटचं प्रमोशन आले अर्जंट त्यांना द्यायचंय तर मी एक ह्याचा नाही का ते बिस्किट कोण लवकर खायला असा टास्क हे झालाय. तर तू मम्मी मावशी आणि गुणी नाही का त्यांच्यामध्ये तर मग तुम्ही मम्मीला सांगितलंच रेडी वगैरे व्हायला. तर मग मी आलो एक 5 मिनिटात पोचतो नाही का. मग काय हा मग मी रॅन्डमली येईल असं नाही का. मी रॅन्डमली म्हणणार अरे काय चाललं असं नाही का. आणि मग मी म्हणणार की 5 मिनिटात जो बिस्किट खाईल ना 5 सेकंदात जो बिस्किट खाईल नाही त्याला 500 रुपये नाही का म्हणजे विनिंग. बिस्किटचं प्रमोशन आहे बिस्किटचं ओरिओ बिस्किटचं. त्यांना फक्त ओरिओ दाखवायचंय तर ओरिओचे कट्स वगैरे घेतलेत पण ब्लॉग मध्ये ओरिओ दिसायला पाहिजे ना की हे करतोय म्हणून. हा ब्लॉगचं हा आलो मी हा चल. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. माझ्या घरी आलेले आणि मम्मी यांना सगळ्यांना सांगितले. सगळेजण आता रेडी बिडी झाले ते त्यांना सांगितले सेम ते कॉन्टेस्ट आहे 500 रुपये भेटणार वगैरे. सो वेळ नंतर बोलतो डायरेक्ट वर जाऊ आणि मग बघू. शिवायला खाणारे 100% तुमच्यासाठी मी ह्या पण खायला तयार. चलो. सो मित्रांनो जसं आपण चॅलेंज दिलं होतं जसं आपलं एक चॅलेंज आपल्या कार्यकर्त्यांनी जिंकलं 500 रुपये जिंकले तर आता विनिंग अमाऊंट डबल करणार आहे आपण 1000 रुपये देणार आहे जर 5 सेकंदात बिस्किट खाल्लं तर. आता बिस्किट पुढे आणलंय मी पण त्या आयुष्याने जरा हावरापणा करून बिस्किट पुढंच फोडला त्यामुळे हे झालं. एक बिस्किट बी खाल्ले त्यातलं पण आता 3 जण आहेत घ्यायचंय खपकन घ्यायचे 5 सेकंदात. चलो आता आपल्याकडे 3 उमेदवार आहेत. कोण उमेदवार आहेत आता एक मम्मी आहे एक गुणी आहे आणि एक अस्मित आहे. कोण आता दावेदार आहे 1000 रुपयाचं ते आता नियोजन या ठिकाणी बघायचं आपलं. तर आता पहिले गेमचे रूल्स समजावतो. गेमचे रूल्स गेमचे रूल्स काय माहितीये का की प्रत्येकाला एक बिस्किट दिलं जाईल. बिस्किट हिथं ठेवायचं हिथं अख्खं तोंडात नाही गेलं पाहिजे हिथं. आणि जसं 1 2 3 म्हणलं वैभव काउंटडाऊन सुरू केलं तसं पटकन तोंडात घालायचं गिळायचं नाही. कचा 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 चावायचं त्याला आणि पूर्ण चावल्यानंतर गिळायचं आणि ज्याचं पहिले चावून गिळून होईल त्यो पटकन दाखवल की मला संपले. अभी मजा आएगा ना भिडो. आणि 5 आणि हे ट्विस्ट काय की तुम्ही तिघ काय त्यात किती सेकंद म्हणजे एक बिस्किट त्यात तुमच्या तिघांमध्ये कॉम्पिटिशन प्लस 5 सेकंदाचे जो जितल तो 5 सेकंदाच्या आत असायला पाहिजे. असं नाही पहिला झालं ते 5 सेकंदाच्या आणि नंतर तसं नाही मग ते म्हणतो स्पीडने काऊन हे करायचं 5 सेकंदातच झालं पाहिजे. मग स्पीड किती लावायची हा तुमचा प्रश्न. इथे ठेवायचं. हा एवढं जास्त जवळ नाही जास्त जवळ. थांब, थांब, थांब. इथं थांब. जास्त जवळ घ्यायचं थांब. नाही धर, इथं. चल. 1 2 म्हणजे 3 बोलणार आहे हा का? 3 चल हा चल 1 2 3. कसं वाटतंय काकू? अरे बापरे. मावशी ओ मावशी कसं वाटलं? विशाल आता झालं कम्प्लीट मिशन कम्प्लीट.
मम्मीने एवढे बिस्किट खाल्लं नव्हतं ना कधी. मम्मीला वाटतं कोलगेट फ्लेवरचं खाल्लं. मम्मीने सगळं खाल्लं मम्मीनं. अरे मम्मीने खाल्लंच नाही चॉकलेटचं ते बिस्किट कधी. ते ना ते ओरिओ खाल्लंच नाही म्हणून विषय झाला. हा पण प्रँक यशस्वीरित्या सक्सेस झालेला आहे या ठिकाणी. आता रिव्ह्यू मम्मा नाही नाही नाही, बघ तुला आहे ना डायरेक्ट असं हे नको करायला लागा म्हणून ब्रश करायला म्हणजे डायरेक्ट दिलं नाही. अरे पावटा मी जेव्हा आलतो ना अरे मम्मा ये क्या हो गया? नाही 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 जाऊ. अरे मम्मी ऐक तुला खरं सांगू? माझं ऐकलं का दोघी एवढ्या ढवळात ना तुझी सून आणले मी क्रीम काढून इथं कॉलगेट आणि क्रीम ठेवली तरी चांगलं makeup. नाही नाही एक मिनिट मी सांगतो मी सांगतो 5 सेकंदात गिळलं का तू? 5 सेकंदात गिळलंस का चावलंस? पूर्ण खायचं नाही 5 सेकंदात खायचं होतं ते. नाही 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 अम्मा ऐक ना पण ऐक ना थांब ना तोंड धुवायचं तोंड धुवून होते ऐक ना. किळीने बघितलेलं काय ते सगळं. नाही ना थांब ना थांब इथं काय आलं ते प्रँक कसं करतो मी पुन्हा बरोबर की ती क्रीम आहे ना ते फक्त उघडतो आणि ती क्रीम तशीच ठेवतो आणि त्याच्यावरती हे लावतो म्हणजे खाल्ल्यानंतर ते कॉलगेट एवढं लागत नाही हाताला. ह्या पट्ट्याने काय केलं स्वतः ना ह्याला माहिती होतं मी कसं करतोय. क्रीम अख्खी काढली ह्यानी तुम्ही ती आहे मी पोरांवर पण प्रँक करताना क्रीम ठेवून केलं की ते लागाव नाही जास्ती कॉलगेट फक्त काढावी. ह्यानी अख्खीची अख्खी क्रीम काढली त्या 5 बिस्किटातली क्रीम आहे बघ खाली आणि ऐक की आणि तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम व्हावा म्हणून ह्यांनी हे केलं. आयुषने बरोबर मार खाल्ला. देव बघतोय सगळं. तिथनं पुढे तुझ्या फ्रँक मध्ये कधी सामील नाही होणार. माझ्या फ्रँक मध्ये नको माझ्या प्रँक मध्ये हो. माझ्या प्रँक मध्ये अस्मिता कसं वाटलं प्रँक तुला? कसं वाटलं? हे मी बोलते ना हे तूच करू शकतो. तुझ्यावरच केलता आधी वेटन जॉयला तूच फसलेला. कधीच नाही वेटन जॉयचं अजून आहे. चाल अजून वेटन जॉयचं आहे ना अजून वेटन जॉयला नव्हतं. दादा ऐक ना खरं सांग कसा होता प्रँक? छान होता मस्त होता वाव भारी एक नंबर. एक नंबर. तुला कसं वाटलं? छान होता लय. मम्मी 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 काय म्हणते? मम्मी आली मम्मीला आली ब्रश करून. कसं वाटलं मम्मी प्रँक? आता 1000 रुपये दे तर सांगते मला पुढचं बोलते. ते कोलगेट तर आमचा सोऱ्यासारखाच खातो मी चुकून खाल्ली पण आज जर मला माहिती असतं, अक्का खाल्ला असतं मी. पण तो मला दाखवून आला तो मगाशी आता. मी तुला सांगत होतो तू ऐकत होती का माझं? सांग बरं. काय मी तुझ्याकडे का लाडीगुडी लावाय आलतो तर मारतीचं ऐकूनच घेत नाही. तू नुसती मारती मला मग जा. हिच्याकडे गेलो अरे मम्मी तोंडाजवळ गेलो हानतीये मला. डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात बघ माझ्या तर मला काय वाटतं? डोळ्यात बघ. मला काय माहित काढ करायला तर डोळ्यात बघायला. अरे काय मम्मा का सांगू का कारण तो असं नेहमीच करत असताना म्हणून कोणाला सिरियसच वाटत नाही असं. आणि ऐक ना कोलगेट पण घेऊन आला हा ग्लासात. त्याला सांगितलं पण खाली दादा वहिनी आली मी पटकन पळत आलो पण मला ते पण नाही कळलं. बघ तरी पण मी परत आलो तुझ्याकडे तरी पण तू नाही मला भीती कसली वाटली होती माहिती का? 1 सेकंद तुमच्या हातात ठेवलं का अस्मिताच्या हातात गेलं का? अस्मिताने त्याकडे असं बघितलं म्हणलं हिला कळले वाटतं ह्याच्यात क्रीम नाही काहीतरी दुसऱ्या क्रीम एवढी बाहेर येत नाही. पण ही बी भूमी हिने बी असंच निवांत हातात धरलं आणि नंतर म्हणली अरे 3 म्हणलं खायचे का? असं नाही म्हणलं तुझा विश्वास ठेवला ना म्हणलं खरंच याचं काहीतरी असेल म्हणून आम्ही खाल्लं ते बिस्किट. नाही 1000 रुपयासाठी खाल्लंय तुम्ही. माझ्या डोळ्यात बघितलं असतं तर मजा आली मजा आली. फक्त आम्ही सात जणांवर त्याच्यात. मला माहित होतं मी काय सांगू.
तुला माझे पैसे हरवले होते 30,000 रुपये. सगळ्यांना माहिती होतं, कोणी मला मला सांगितलं. मारलं आता मी सांगू का त्याचं काय तर थांब रे तू सो थांबा, या ठिकाणी अशा रीतीने दुसरा प्रँक आपला सक्सेस झालेला आहे. गाईज सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. आणि या सगळ्यामधला तुम्हाला जेवढे लोकांवर प्रँक झालाय सगळ्यात भयानक तोंड कुणाचं ह्याच्यामध्ये दिसलं, म्हणजे कुणाची रिॲक्शन होती तशी, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि या ठिकाणी हा व्लॉग संपत आहे असं मी जाहीर करतो. मंडळ तुमचा आभारी आहे. ओरियो चॉकलेट बिस्किट वाला प्रँक झालेला आहे सक्सेस. जय महाराष्ट्र. मिलेंगे अगले व्लॉग में. बाय. ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.